भरत देसाई साहेब. नमस्कार. आजचे प्रमुख पाहुणे दळवी साहेब आणि आमचे दोन्ही जे आम्हाला ज्यांनी लेक्चर देऊन प्रोत्साहित केलं आणि या डोंबिवली शाखेचे मॅडम आणि सर त्यांचा मी आभार व्यक्त करतो की मी बँक ऑफ बरोडामध्ये सर्व्हिसला होतो, रिटायर झालं. त्याच्यानंतर मी बरेचसे कोर्स केले, वास्तुशास्त्र केला, नंतर डायमंड हिलिंग केलं आणि आत्ता शेवटी म्हटलं आता आणखीन काय करायचं. तर मी एका मोठ्या संस्थेचा चेअरमन होतो आहे, पण म्हटलं आपल्याला नॉलेज पाहिजे. आणि हे सर्व हे करता करता मला असं हे जी आपली महासेवा ही सेवा सापडली आणि खरोखर माझं भाग्य म्हणजे नॉलेज मिळालं आहे यातून. आणि खरोखर मला अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या फॅमिलीमध्ये सर आणि मॅडम यांनी आम्हाला एवढं प्रोत्साहित केलं की प्रत्येक गोष्ट त्यांनी समजावून सांगितली. त्याचे दोन्ही फॅकल्टी त्यांनी एवढं नॉलेज दिलं आहे की मागे वळण्याची गरजच नाही आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की मी दोन रविवार मिस केले, पण एका रविवारी माझ्या सोसायटीचं इलेक्शन होतं आणि दुसऱ्या रविवारी मी कोकणात गणपतीसाठी गेलो होतो. पण मी मुळीच चिंता केली नाही, कारण मी ते जे ऐकत होतो ना तेच मी लिहिलेलं आहे. ज्यावेळेला मला आणखीन ॲडिशनल वाचायची गरज लागली नाही आहे, तर मी आपल्या सर्वांना अभिमानाने सांगेन की खरंच तुम्ही चांगल्या जागेवर आलेला आहेत, चांगलं तुमचं भविष्य आहे. भविष्यापेक्षा तुम्हाला नोकरी नसेल तरी तुमचं स्वतःचं नॉलेज एवढं वाढेल की ते आम्हाला इथे प्राप्त झालं ते तुम्हाला मिळून. त्यानंतर भविष्यासाठी माझ्या बॅचच्या दोघांना मी त्यांचं अभिनंदन करतो, आणखीन परत त्यांना हार्दिक शुभेच्छा पण देतो की तुमची अशी सेवा चालू राहू देत. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.